शिवशंभो मानिवली त्यांना फाईट करेल. यंदाच हंगाम ज्यांनी गाजवलाय या क्रीडा स्पर्धेचा यजमान जयहनुमान शिरवली. तदनंतर चौथा सामना होईल जयहनुमान आगाशी आणि त्यांना फाईट करेल रावगाव थंडर. आणि पाचवा सामना होईल जे बोले कोरावळे सागर शिंगोळे इन ऍक्शन त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय संतोष दादा स्मृती 11 जांभूळवाडी. हा सामना देखील फार महत्वाचा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये फायनल दिवस आहे. भरपूर मेहनत प्रत्येक आयोजक घेईल. त्या सर्वांचंच सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे 12वे आलेत. चला बसून घ्या. हर्षल टोपले सर यांच्या समेत तुम्ही जोडायचं ही सर्वात महत्वाची सूचना. चला बॅटर पाठवा. विजय मोरे. विजय मोरे आपले बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. शिस्तीसाठी जाणला जातो खास करून मसा परिसर क्रिकेट असोसिएशन. फार शिस्त आहे या विभागामध्ये त्यामुळे विनंती असेल आपले बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. तोंडली टीम आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावा. सूरज आणि कंपनी. ऑनलाईन या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना कुणाल राव यांना आपण पाहतोय. खास करून सुरतला ते दाखल झालेत. कुणाल काही गोष्टी सोडल्यानंतर काही गोष्टी चांगल्या भेटतात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. आणि खास करून या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद ऑनलाईन सुरत वरून घेतात. तुमचं कौतुक आहे. धन्यवाद. मला वाटतं की देवगाव चॅम्पियन लीग ही क्रीडा स्पर्धा झाली त्याचे चॅम्पियन ते बनलेत. आणि आता जाब्या मैदानाच्या आत. हॅलो चेक. जाव्या मैदानाच्या आत खास करून मनोज कार्वे सर उपस्थित आहेत आणि त्यांची फॅन फॉलोइंग पहा किती मोठ्या प्रमाणात आहे. किरणदादा दळवी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मनोज सरांची कॉमेंट्री ऐकायची आहे. तर दुसऱ्या इनिंग मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतील. चेंडू हवेत तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. विजय मोरे आणि त्यांच्या जोडीला भावेश भालुक बीचा हा संघ मैदानाच्या आत. विजय मोरे खूप चांगल्या पदावर कामाला आहेत परंतु ज्या ज्या वेळेस गावचा संघ मैदानामध्ये खेळतो त्यांची भूमिका महत्वाची आहे. ओ चांगला चेंडू भन्नाट वेगाने. दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय जय हनुमान तोंडलीचा. नाही तोंडलीचा संघ आहे. ए किंवा बी हा विषय लांबचा आहे परंतु गावाचं नाव मोठं होणं फार गरजेचं. जय हनुमान तोंडली जबरदस्त गोलंदाजी. आद्या अर्थात आदेश आदर्श गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. कुणाल या टीम मध्ये सूरज या टीम मध्ये. जाव्या मैदानाच्या आत आदर्श इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. गोलंदाज तयार. 4 धावा. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर
चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद. निलेश दादाने एक मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित केली, मैदानाच्या आतमध्ये शिरवलीमध्ये दाखल झाला, कॅच पकडला आणि कॅच पकडल्यानंतर त्याने चुंबन घेतलेलं आहे खास करून बॉलच. कारण हे मित्रा माझ्या भेटीला ते सांगितलंय, निलेश शेळके आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. खूप चांगलं व्यक्ती महत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. तोंडलीकर चषक आपण पाहिलं, त्याचे ते पुरस्कर्ते होते, भरपूर चांगलं कार्य त्यांनी केलेलं आहे असे निलेश दादा. त्यांनी टिपलेला हा अप्रतिम झेल आपण पाहिला. भालुक संघाला पहिला धक्का, विजय 4 बॉलमध्ये 3 या धावसंख्येवर बाद आहे. शेवटचा बॉल शिल्लक, पहिलं षटक, 5 षटकांचा सामना. आज वेळेवरती सर्वांनी उपस्थित राहायचं ही महत्वाची सूचना प्रत्येकाला केली जाईल. गोलंदाज तयार, बिग हिट, चेंडू हवेत, पुन्हा एकदा निलेशच आलेत आणि निलेश नाही सोडणार कॅच, कारण त्यांनी अनेक कॅच पकडलेत. हा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा ते उचलतात. बॅक टू बॅक दुसरा धक्का. त्याचा खेळ समाप्त. संधी डीजे रिगलला. आलेत आता दुसऱ्या षटकात स्पोर्ट काचकोली आणि जय हनुमान बांदिवली, मागील वर्षीचा चॅम्पियन, दोघं टीमने रिपोर्टिंग करायचं. पहिलाच बॉल वेगात टाकलाय, वेगावर स्वार, रनआउटची संधी. सूरज चुका करतोय मैदानाच्या आत. सूरज विशेषच्याच नावाने हा संघ ओळखला जातो. जय हनुमान तोंडली सध्याच्या घडीला चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. जीवन आलेत आता गोलंदाजी मार्कवर. जीवन गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. आमच्या बरोबर आहेत संकेत, आमच्या बरोबर आहेत हर्षल टोपले. त्यांची कामगिरी फारच महत्वाची राहिलेली आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. मुख्य पंच आपण पाहतोय प्रवीण स्क्वेअर लेग पंच प्रवीण विशे सर अर्थात बावडे सर आहेत. मुख्य पंच कमलाकर विशे अर्थात अण्णा यांना आपण पाहतो. चेंडू हवेत आणि ते फलंदाज बाद. कमलाकर भोईर अण्णा यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. थोडीशी दिलगिरी आम्ही व्यक्त करू. आणि स्क्वेअर लेग पंच प्रवीण विशे बावडे सर. फलंदाज बाद. अजून एक धक्का भालुक बीला. 3 बाद 4. व्यासपीठावर फोकस करा तानाजी आगिवले सरांवर. खास करून त्यांच्याबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत आमच्याकडे. 4 बाद 3 षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहताय तानाजी आगिवले यांना 3 दिवस थोडेसे निराश होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आणि मनोज कारवे सर यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा गोष्टी त्यांच्या रंगल्यात. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. महत्वाचा येतोय, एखादी क्रीडा स्पर्धा आयोजित करत असताना आपलं नाव मोठं नाही झालं तरी चालेल, पण आपल्या गावाचं नाव मोठं झालं पाहिजे, ते आपल्याला पाहायचंय. चेंडू हवेत, तिथे आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत रामभाई. 2 दिवस निराश आहेत, खुश कराच. दुसऱ्या बाजूला जो माणूस आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये त्याला कृष्ण सातपुते ही उपाधी मिळालेली आहे, परंतु आज गावच्या संघामध्ये खेळणार की नाही हे संकट आहे. आणि शेख किरणदादा दळवी यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. त्या दोनही मान्यवरांचा. आणि तिसऱ्या बाजूला रमेश दादा आगिवले जे मात्र उपस्थित आहेत. रमेश दादा, तुम्ही ज्या 2 माणसांच्या जोडीला बसलेत ना, त्यांच्याबरोबर ज्या ज्या वेळेस बसाल
त्या वेळेस सतर्क राहा. कधी धोका, कधी शांतता आणि कधी ते चित्र बदलतील ही फार मोठी भूमिका त्या दोघांची राहिलेली आहे. त्या दोघांचं सहर्ष स्वागत आहे. कभी खुशी कभी गम अशी दोन माणसं आहेत ऑन स्क्रीन आपण पाहतात. विजेता सुरोशे त्यांच्या बाजूला बसलेले आहेत. 3-5 दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. थोडीशी चर्चा त्यांच्यामध्ये रंगतीये, खास करून या क्रीडा स्पर्धेबद्दल त्यांचं मोलाचं योगदान आपण नेहमीच पाहतोय. रामभाई यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य म्हणजे आकर्षक ट्रॉफी. कोणत्याही क्रीडा स्पर्धेमध्ये तुमचं पारितोषिक किती हे महत्वाचं नाही. चेंडू चांगला राहिलाय, चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये पारितोषिक किती हे महत्वाचं नाही. रामभाई आगिवले या सर्वात महत्वाचं काय, तुम्ही ज्या 4 ट्रॉफी दिल्यात ना त्या सर्वात महत्वाच्या. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख आहे, द्वितीय क्रमांकासाठी 50, तृतीय क्रमांकासाठी 25. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 5 धावा, 3 फलंदाज बाद. व्हाईट बॉल साठी DRS. ऑनलाईन आहे त्यामुळं पंचांच्याच निर्णयाकडे आपण जातोय. फेअर डिलिव्हरी, चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव, DJ रिगल. आदर्श पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. कुणाल या टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनचं कौतुक व्हायला पाहिजे. 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या, 3 विकेट ज्या मात्र मिळवल्यात. गोलंदाज तयार आहेत आदर्श. आदर्शचा पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येथील एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6, फलंदाज बाद झाले 3. बालुबी मला वाटतं प्रथमताच या विभागामध्ये खेळताना पाहायला मिळते आणि आज त्यांच्यावर सर्वांच्या नजरा ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3-6 गोलंदाज तयार आहेत. आदर्श, आदर्शचा बॉल पॅड लाईनवर आदळलाय. पंचांकडे अपील आहे, पंचांचा नकार. कुणालचं क्षेत्ररक्षण अप्रतिम. एक सिंगल, संघाची धावसंख्या 7. चौकार षटकार पूर्णपणे थांबलेत. चौकार षटकार यावे लागतील, धावा बनवाव्या लागतील आणि त्या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील ते आपल्याला पाहायचंय. मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली आणि जयमान बांदिवले आपण रिपोर्टिंग करायचं. आणि इथे हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गुल. कॅमेरामन जरा लक्ष ठेवा. आज व्यासपीठावर, आज पगाराचा दिवस. हा नाही, सर्वात महत्वाचं तेच आहे ना, तो कव्हर करेल आज सर्वच. परंतु तुम्हाला आज व्यासपीठावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. प्रत्येक अचूक गोष्ट तुम्हाला टिपावीस लागणार. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती
4-7 पारस आलेत आता. इथे टाकलेला हा चेंडू जबरदस्त आदर्शवत गोलंदाजी केलेले आतापर्यंत. 1.4 बॉल टाकले, 3 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी अचूकता दाखवतोय जय हनुमान तोंडलीचा संघ. निलेशदादा शेळके यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. इथे टाकलेला बॉल अजून एक चांगला आहे, पंचांकडे अपील आहे आणि फलंदाज बाद. 4थी विकेट इथे प्राप्त केली गोलंदाज आदर्शने. अशोकदादा शेळके यांच्याकडून आदर्श शेळकेला म्हणजे त्यांच्या मुलाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं कौतुक आपण करू. घरातला पैसा घरात. धापलकावर धाव संख्या 5-7. गोलंदाज तयार. दिनू सगळ्यांची आज एंट्री टॉस झाल्याच्या अगोदर जमा करायची सर्वात महत्वाची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. चेंडू हवेत, तिथे चांगला फटका जितूच्या बॅटमधून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विजय मोरे यांची देखील खासियत राहिली मुरबाड तालुक्यामध्ये. जिथे जिथे क्रीडा स्पर्धेसाठी खेळण्यासाठी ते जात आहेत. दिनू संपूर्ण प्रवेश फी देणारा व्यक्तिमत्व आहे. चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत असे विजयजी मोरे यांचं देखील आपण कौतुक करू. दापलकावर धाव संख्या सध्याच्या कडेला आपण पाहतायत 5-9. 3 षटकांचा खेळ समाप्त. संधी डीजे री. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. दापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 5-9. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल वेगात टाकलाय. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धाव संख्या 5-10. ऑन स्क्रीन आपण पाहतायत आमचे संपूर्ण ऑफिशियल. फार मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी सर्वांनीच घेतली आहे. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. हर्षल टोपले झंप्या ऑन स्क्रीन आपण पाहतायत. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावफलकावर. सूरज याला आमंत्रित केलं जनमन तोंडली या संघाकडून. ऑन स्क्रीन आपण पाहतायत आमच्या आयोजक कमिटीतील मेंबर. भरपूर सारी मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांची नेहमीच राहिलेली आहे त्यांना पाहतायत ऑन स्क्रीन. त्यांचं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लावडा पिला आणि फिंगर अप. लेग बी 4. फलंदाज बाद. अजून एक धक्का. देवी आला आणि देवी माघारी. थँक्यू रिगल. रिगल कापडे आज जरा तुमचं मन मला वाटत नाही बसलेलं आहे म्हणून अजून डीजेवर. कारण रिगलने काल माहोल बनवलं होतं. काल होता लहूदादा गायकर. त्याने काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिकांचा वर्षाव करताना पाहायला मिळाले. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने. चेंडू आलाय डॉट. तोंडली संघ आज निलेश शेळके अर्थात दादा याने त्यांना त्यांच्या कानामध्ये कानमंत्र दिल्या प्रत्येक गोलंदाजाचा. बाळा तुला डॉट टाकायचा, बाला तुला विकेट घ्यायचे आणि आज तीच भूमिका आहे. 6-11. गोलंदाज तयार सूरज. इथे टाकलेला हा चेंडू इनसाइड आउट. चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाचे कॅप्टन कुणाल आहेत हे सर्वात महत्वाचं. आणि कुणाल एक या टीमचा भेदक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे.
6 बॉल मध्ये 9 मला वाटतं जयहनुमान तोंडली चषकामध्ये त्यांनी रोखल्या होत्या आणि तेव्हापासून तो खूप मोठा झालेला आहे. तो कुणाल कॅप्टनच्या भूमिकेत आहे. जितू मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू आलाय डॉट. पहिल्यांदाच या क्रीडा स्पर्धेमध्ये जयहनुमान तोंडली संघ मागच्या वर्षी होता भालुक बी चा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सध्याच्या घडीला खूप मोठं स्ट्रगल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सूरज अजून एक डॉट की वाईट ते पाहिजे. वाईट बॉल पंचांचा इशारा. संघात जाऊ संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 13. 6 बाद 13. 6 विकेट लॉस. 13 रन ऑन द बोर्ड. भालुक बी अडचणींचा सामना. सुरुवात चांगली होती विजय मोरेची. बिग हिट मोठा फटका. या फटक्याची अपेक्षा होती भालुकला. चेंडू सीमा पार. सिक्सर. थँक्यू डीजे. 19 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. थ्रो बॉल साठी तिसऱ्या पंचांची मदत आहे. ओके. केडी संपर्क साधा. केडी सिक्सर. फेअर बॉल आहे षटकार. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धापलकावर धावसंख्या 6 बाद 19. मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली आणि जय हनुमान बांदिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करायचे. वादळ येत आहेत आज मैदानाच्या आत. इथे राखलेला चेंडू अनिल दादा वाळिंबे यांचंही शुभागमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा आलाय षटक समाप्तीचा. 4 षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा 6 फलंदाज बाद. संधी डीजे रिगलला. या क्रीडा स्पर्धेमध्ये रविदादा घागस यांच्यामध्ये माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आणि ते देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. रविदादाने सांगितलं यावर्षी सायकल आहे, पुढल्या वर्षी तुम्ही 2 लाख केली तर माझ्याकडून मोटरसायकल. रविदादा घागस यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू जाव्या मैदानाच्या. आणि ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहेत म्हणजे पहा आमचे कॅमेरामन माऊली इव्हेंट्स लाईव्ह त्यांचं कौतुक करू. ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत रवींद्रदादा घागस यांना यावर्षी सायकल. 1 लाख आहे सायकल. 2 लाख झाले मोटरसायकल. पहा हसता चेहरा अंदाज गहरा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आणि त्यांच्या जोडीला मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज साठी खास करून पद्मकरजे आगेवले यांना देखील आपण पाहतायत. खास करून दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणजे गावामध्ये क्रीडा स्पर्धा असेल तुमचं योगदान फार महत्वाचं आहे आणि ते योगदान ते नेहमीच देत असतात. असे रवींद्रदादा घागस यांना आपण ऑनस्क्रीन पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं मनापासून आभार. ऑनस्क्रीन आपण पाहतोय रामभाई यांना हसरा चेहरा. अनिलदादा वाळिंबे यांना देखील पाहतोय. चेंडू डॉट. किरणदादा दळवे आहेत आणि पहा रवींद्रदादा घागस यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज. यावर्षी सायकल, पुढील वर्षी मोटरसायकल. ती इलेक्ट्रिक स्कूटी आहे की शाईन आहे की होंडा आहे ते नंतर ठरवू आपण, परंतु त्यांचं कौतुक आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक. गणेश फुलटॉस. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती. पंचांचा इशारा चौका. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहतायत दिनेश पाटोळे यांना चेहऱ्यावर निराशा आहे. भावा सर्व एंट्री फी प्रवेश फी आलेल्या मान्यवरांचे पारितोषिक तो गोळा करतोय
परंतु चेहऱ्यावर निराशा, चेहऱ्यावर त्याची खुशी कधी असेल, सर्वांचे हिशोब क्लिअर होतील त्यावेळेस तो हसरा चेहरा आपल्याला पाहायला मिळेल. आता स्माइल आली चेहऱ्यावर असे आमचे दिनेश दादा पाटोळे यांना पाहतोय आपण ऑन स्क्रीन. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक जीपे फोन पे त्यांचा नंबर ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे सभा मैदानाच्या आत, कारण कार्य फार महत्वाचे. रामबाई तुम्ही चषक दिलेत, ते चषक दिले हे फार महत्वाचं झालं, पण प्रवेश फी सर्वात गोळा करायच्या, कुणाकडून किती घ्यायचे, कुणाकडून किती ठेवायचे, हे सर्वात मोठा विषय कोणी केलाय, दिनेशने. आणि लास्टला दिनेशच महत्वाचा. खजिनदार इथे टाकलेला बॉल, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅप्टन कुणाल, कॅच ड्रॉप. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचं. 2 धावे येतील, संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 28. 6 फलंदाज बाद आहेत, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. काहीसा कानमंत्र निलेश शेळके यांनी दिला, तो गोलंदाजाला गणेशला, कुणाला का षटक दिलं नाही हा फार मोठा प्रश्नचिन्ह. 28 धावा, गोलंदाज तयार, बिग हिट, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर झेल झाला, फलंदाज बाद. चांगला झेल नरेश कडून, फलंदाज फेल. जितूने 8 बॉल मध्ये 17 केल्या होत्या आणि 9व्या बॉलवर तो आउट झालाय, परंतु जितूने 17 बनवलेत हे सर्वात महत्वाचं. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, लास्ट बॉल टू गो. कोण आलाय मैदानाच्या? पीके. पुंडलिक अर्थात पीके मैदानाच्या. गोलंदाज तयार, इथे राखलेला हा चेंडू, चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ क्षेत्ररक्षण खराब आहे मिरज याकडून, आणि तिथे रनआउटची संधी निर्माण. पंचांचा इशारा पाहायचा, किती धावा आहेत या बॉलवर, मला वाटतं 2 धावा आणि तिसऱ्यासाठी रन आउट. 30 झाल्यात, 31चं टार्गेट आहे. टॉस साठी चला मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली आणि जय हनुमान स्पोर्ट क्लब बांदिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित राहिले नाही, सामना 4 षटकांचा, एक टीमचा कॅप्टन उपस्थित राहिला त्याला टॉस विन दिलं जाईल. या आयोजक कमिटीचा निर्णय, कारण आज आहे फायनल डे. संधी डीजे रिगल. सौरभ सर आलेले आहेत झुकत झुकत, कारण आज त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. मला वाटतं सौरभला आज गोलंदाजी दिली जाईल की नाही ते आपल्याला पाहिजे. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहतायत अंदाज गहरा, आज काहीतरी वेगळंच करायचंय सौरभला, त्यांना पाहतोय ऑन स्क्रीन. आणि त्यांच्या जोडीला मनोज कारवे सर आहेत. मनोज कारवे सर त्यांना काहीसा कानमंत्र द्या, कुठे बॉल टाकायचा, कुठे पकडायचा, हे फार महत्वाचं राहील आजच्या दिवसामध्ये, कारण यजमान संघ शिरवली इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि शिरवलीकर यांचं सर्वांचंच म्हणणं होतं, खास करून किरणदादा दळवे यांचं, की मनोज कारवे सर असले की आमची मॅच चांगली रंगते, त्यामुळं आज खास करून तुम्हाला आमंत्रित केलंय. आणि पहा सौरभ याच्या चेहऱ्यावर आनंद, आणि पहा मेंटॉर तानाजी आगिवले त्यांच्या जोडीला जोडलेत. त्यांना माहिती आहे कॅमेरा कुठं आहे, तिथे ते जातातच लवकरात लवकर. या क्रीडा स्पर्धेचे संकल्प खास करून अनेक 100 ते 150 आयोजक आहेत, परंतु त्यांना एकत्रित आणणं, ते एकत्रित आणणं त्यांची फार महत्वाची भूमिका जी मात्र राहिलेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं काय, फक्त आयोजक घेऊन नाव चालत नाही. काय काय आयोजक असे आहेत की त्यांना सांगतात फक्त मित्रांनो हे काम करा, ते काम करा. खेळपट्टी सारवण्यापासून तर सर्वच काम ज्यांनी केलेले आहेत असे ऑन स्क्रीन आपण पाहतायत तानाजी दादा आगिवले यांना, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. प्रत्येकाला एकत्रित जोडण्यामध्ये महत्वाचं योगदान ज्यांचं नेहमीच राहिलंय त्यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. तानाजी दादा आगिवले बिझी आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. मनोज कारवे सर यांना आपण पाहतायत, त्यांच्या जोडीला सौरभ
सर आहेत त्यांचं सहर्ष स्वागत सव्या मैदानाच्या आत, जिथे 5,31,00,000 धाब्यांचा. थँक्यू. पहा ऑन स्क्रीन आपण पाहतायत ऋग्वेद सरांना. ऋग्वेद, आज खूप अपेक्षा आहेत मित्र तुझ्याकडून, शिरवली टीम कडून. आहे का इन ऍक्शन आहे ऋग्वेद? फिनिशर म्हणजे 6 बॉल मध्ये 5 षटकार ते मारू शकतील असे ऋग्वेद ऑन स्क्रीन आपण पाहतायत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आले नाही तर सामना होईल 4 षटकांचा. मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली आणि जय हनुमान बांदिवली. सेकंड कॉल तुमच्यासाठी. पहिला बॉल पडला, सामना 4 षटकांचा होईल, याची नोंद घ्या. मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली, जय हनुमान बांदिवली. जाव्या मैदानाच्या आत. पहिला बॉल पडत पर्यंत जो कॅप्टन येईल त्याला टॉस विन दिलं जाईल आणि दोन्ही कॅप्टन नाही आले तर सामना 4 षटकांचा. मनोज सर, सर्वात महत्वाचं ना, टाइम वाचेल आज आपला. जावा मैदानाच्या आत. पहिला चेंडू पॅकफुटला गेले. मला वाटतं सूरज नाही आले, मिरज आले. भावाच्या पॅटमधून हा चौकारा, कडक बेधडक 4. डीजे चौकार आलाय. किरणदादा दळवी म्हटलं की संकल्प प्रतिष्ठान त्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि खास करून किरण दळवी म्हटलं की एखाद्या माणसाला शब्द दिला की ते पूर्णच करतायत, त्यांचं आपण कौतुक करू. चला कॅप्टन, चला. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, पॅक टू पॅक. मीराजच्या बॅटमधून मोठा फटका. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. 2 धावा येताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. साज बाज और ये ताज. 3 धावा. संघाची धावसंख्या धावपलकावर 7. 7 धावा धावपलकावर. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. मंगलमूर्ती स्पोर्ट काचकोली, जय हनुमान बांदिवली, मागील वर्षीचा चॅम्पियन हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मयूर, मयूरचा बॉल हलक्यात ढकललाय. मिराज आणि आनंद ही जोडी मैदानाच्या स्ट्रायकर इनवर आता मिराज पाहायला मिळतील. 8 धावा आहेत. पाठलाग करायचा आहे तो 31 धाव्यांचा. काय गोलंदाजी केली प्रत्येक गोलंदाजाने, त्याचं कौतुक आपण करू. कुणाच्या शुभास्ते टॉस? अनिल दादा वाळिंबे. नाही, 2 मिनिट आपण टॉस करू, कारण पहिले षटक अजून झालेलं नाहीये. प्रत्येक संघावर आपण एवढा दबाव तर निर्माण नाही करू शकत. चेंडू सीमापार चौकात. चला टॉस करू. तिथे अनिल दादा वाळिंबे यांच्या शुभास्ते बसते. दोन्ही टीमचे सन्मान देखील आपण करणार आहोत. अनिल दादा आपण टॉस करा दोन्ही टीमचा. खास करून आपण प्रत्येक संघाला नियम लागवत असतो, परंतु 1 ते 2 बॉल ऍडजस्ट करू शकतो आपण प्रत्येक टीमला. गोलंदाज तयार. टॉस आपण करू दोन्ही टीम मध्ये. कोण करते कॉल?
ओके, काचकोलीचे कॅप्टन कॉल करतील. कुणी जिंकला टॉस? ओके, बांदिवली. काय निर्णय? बॅटिंग करण्याचा निर्णय. दोन्ही टीम तिथेच थांबा. कॅप्टन, तुमचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जाईल. मी वालिंबे साहेबांना विनंती करतो की दोन्ही टीमचे कर्णधार यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत जाऊया मैदानामध्ये, जिथे पहिल्या षटकात 12. मिराज, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट. पहिला धक्का जयनमन तोंडलीला. फलंदाज मिराज बाद. ट्वेल्व ऑन द बोर्ड. 5 चेंडू झालेले आहेत. नरेश, हा चेंडू सुंदर असा फटका. एक सिंगल. 13 धावा धावफलकावर जयनमान तोंडली. विजयासाठी 18 धाव्यांचं लक्ष. 24 बॉल शिल्लक. संधी डीजे रिगल. MPSA चे सचिव सचिन दादा धुमाळ. सचिन दादा, आपण व्यासपीठावर यायचे. सचिन दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. 13, 24 बॉल 18 धावा हे लक्ष जयनमान तोंडली या टीमच्या समोर. षटक क्रमांक 2 मध्ये गिरीश आले. पहिला सामना आजच्या दिवसातील 4था दिवस, फायनल डे. आता बरोबर मला वाटतं वाजलेत 7:30. सकाळचे 5:30 वाजतील आज फायनल व्हायला. कारण आयोजकांनी ठरवलंय सेमी फायनल 3 षटकांच्या आहेत, पण फायनल आम्ही वेळेनुसार सांगू 3, 2 की 4 ते पाहिजे. गिरीश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 4 दिवसाची मेहनत, त्यामुळे फायनल मोठीच होईल, हे सर्वात महत्वाचं. गिरीश, चांगला बॉल, फटका हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट. फलंदाज नरेश बाद. दुसरा धक्का तोंडलीला. बाद 13 धावा धावपलकावर आहेत. मी खास करून ऑन स्क्रीन आपण पाहतोय किरण दळवी बिझी आहेत खूप. आज किती जणांना त्यांनी फोन केलेत ते देखील पाहायचंय. या चर्चेचा आढावा ते घेतात. त्यांच्या जोडीला रामबाई आहेत. भावी किती प्रभावी एकच, म्हणून त्यांची चर्चा सध्याच्या घडीला या शिरोलीमध्ये रंगतीये. रामभाई तयारीत राहा. तयारी जोरदार. माणसं जपा आणि माणसं जपल्यानंतर आपला फायदा, हे सर्वात महत्वाचं. दुसऱ्या बाजूला सौरभ ऑन स्क्रीन पाहतोय. सौरभवर सर्वांचंच लक्ष आहे. सौरभची बॉलिंग, सौरभची बॅटिंग म्हणजे शिरवली मधला असा एकमेव खेळाडू आहेत. मागील 2 ते 3 वर्ष पहा, फक्त सौरभ म्हणजे शिरवली होती. आता सौरभ भरपूर तयार झालेत. तुझा भाऊ विघ्नेश आहे, खास करून तेजस आहे, आता विघ्नेश आहे, आणि आता सर्वच खेळाडू तयार आहेत झालेत. म्हणून मागील माणसाला विसरून चालता येणार नाही असा सौरभ ऑन स्क्रीन आपण पाहतोय. जाऊया मैदानामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आलाय षटकारांचा बादशाह सूरज विषे. लांब लचक हा षटकार 6. संपूर्ण मुरबाड क्रिकेट
एक होतं ज्यावेळेस सूरज मैदानामध्ये यायचा ना त्यावेळेस मित्रांनो षटकार चौकारांची आतिषबाजी तो करायचा आणि आज तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. त्याने सांगितलंय किती कामाला लागू, आता तो खूप चांगल्या पदावर कामाला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर त्याने आपल्या गावासाठी षटकार ठोकलाय. धावफलकावर धावसंख्या 19, 12 ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 3.27 चा आहे. 22 चेंडू 12 धावा. हर्षल टोपले सर अर्थात झंप्या सर यांचं आपण कौतुक करू. काय ऑपरेटिंग चालू आहे त्यांची. आमचे तीनही कॅमेरामन त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. आबाई खुने सर, बादशाह भाई, त्यांच्यानंतर बाळा सर. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल आणि तिसरे कॅमेरामन आमचे महेश सर. तुम्हाला आज जय सर तुम्हाला आज फक्त एकच दुट्टी आहे, फक्त व्यासपीठ ते कव्हर करायचं. 19 धावा धावफलकावर 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते माऊली लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. सूरज फटका फसलाय, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहताय दर्शन आणि दर्शनचे साथीदार पाहना त्याच्याच वयाचे आहेत, हे महत्वाचं. दर्शन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दर्शन तुला शुभेच्छा आहेत. दर्शन कधीतरी बॉलिंग कधीतरी बॅटिंग घेत जा भावा, मजा येईल आज. 19 धावा धावफलकावर. हाय व्होल्टेज सामना आहे. तानाजी आगिवलेने आज प्रत्येकाला कानमंत्र द्यावा लागेल. तो तानाजी आगिवले पहा कायमच मोबाईलवर व्यस्त असतात. कॉलिंग संध्याकाळची व्यवस्था ते नेहमीच करत असतात. त्यांचंही कौतुक आपण करू. त्यांच्याबरोबर आज आमचे लाडके समालोचक टिटवाळाचे मनोज कारवे सर उपस्थित आहेत. इथे टाकलेला हा बॉल बिग हिट केलाय. फटका आहे दमदार. आवीच्या पॅट मधून आलाय हा षटकार. ऑन स्क्रीन आपण पाहतायत सोन्या शेठ भाकरे. म्हणजे काल जरी परवा मला वाटतं परवा सॉरी सोन्याबाई पराभव झाला, परंतु ओमकार स्पोर्ट मानवलीने प्रत्येकाचीच मन जिंकलेले आहेत. असे आमचे परम मित्र सोन्या भाकरे ऑन स्क्रीन आपण पाहतायत. प्रवीण जरी नाव असेल त्यांना सोन्या नावाने सर्वच ओळखतात. असे प्रवीण भाकरे त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू आलाय डॉट. निर्धाव षटकाची समाप्ती. धावफलकावर धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 बाद 25. 18 बॉल 6 ची आवश्यकता. डीजे स्क्रीन आपण पाहतायत सचिन दादा धुमाळ. कित्येक क्रीडा स्पर्धा, त्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची ओनरशिप आपल्याला पाहायला मिळते. हसतमुख चेहरा म्हणून सचिन दादाची ओळख नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि आल्या आल्या ते खास करून तानाजी आगिवले यांच्या जोडीला बसलेले आहेत. सचिन दादा टीम नाही एक पण या क्रीडा स्पर्धेत. शिरवलीला स्पॉन्सरशिप केले. वा, म्हणजे हे कौतुक करायला लागेल सचिन धुमाळ यांचं. एखाद्या गावामध्ये येऊन जरी आपल्या टीम नसतील, पाटगावची टीम नसेल, झुगरेवाडीची टीम नसेल, परंतु त्यांनी शिरवलीला ओनरशिप केलेले आहे, त्यांचं कौतुक आपण करू. जाव्या मैदानाच्या आत. इथे टाकलेला चेंडू चांगला फटका. गॅप मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. आनंदच्या बॅट मधून टोनली टीमला आनंद. चौकार. रिगल कोल्हे. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. एका धावेची आवश्यकता. जो मात्र पाहायला मिळेल ऑन स्क्रीन आपण पाहतायत मित्रांनो. तुम्ही जी संगीत ऐकतायत प्रत्येकाचीच मन जिंकलेले आहेत. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक देखील आहेत रिगल दादा कापडी आणि त्यांचं स्वागत केलंय या विजयी फटक्याने.
विजय होतोय टीम जय हनुमान तोंडले. अभिनंदन, हार्ड लक आपण देऊयात भालुक बी ला. ऑन स्क्रीन रिगलला पाहतोय. धन्यवाद. पाटोळे प्रमोद दादाची सेवा 12च्या नंतर चालू होते. या स्पर्धेमध्ये प्रमोद दादांच्या माध्यमातून चहाची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला पहा म्हणजे आगिवले सर्वच मला वाटतं फोनवर बिझी असतात असे सुजित दादा